आणि आता बातमी पब मालकांच्या आंदोलनाची। पुण्यामध्ये पब मालक आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय। ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर पोलिसांनी शहरातल्या अनेक पब्सवर कारवाई सुरू केली आहे आणि नाहक त्रास होणाऱ्या विरोधात आता या ठिकाणी जो नाहक त्रास होतोय त्या विरोधात पब मालक आणि कर्मचारी आता रस्त्यावर उतरलेत। 2 बारच्या चुकांमुळे आमच्यावर अन्याय नको असं या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे। तर साधारणतः 2500 कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। 2 बारच्या चुकांमुळे आमच्यावर अन्याय करू नका, आमच्यावर अशा प्रकारे कारवाई करू नका असं या पब मालकांचं म्हणणं आहे। त्यामुळे 50 पब मालक आणि 2500 कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत। मी आज एक हॉटेलियर स्टाफ आहे। आज एका श्रीमंताच्या मुलाच्या ज्या ॲक्सिडेंटमुळे जर आज आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ येत असेल तर आम्हाला म्हणजे ही खूप चुकीची गोष्ट आहे। आम्ही एक न्याय देण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत, तरी आम्हाला खरोखरच न्याय मिळावा हीच आम्ही रिक्वेस्ट करतो। आम्ही इतके म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे डिप्लोमा वगैरे इतकी डिग्री हॉटेल मॅनेजमेंटसाठीच घेतली ना, तर हॉटेलच बंद कराल तर आमच्या पोटावर लागेल ना। म्हणजे आम्ही मुलींना जसं म्हणतात की 9:30 नंतर जॉब नाही, पण आम्ही हीच इंडस्ट्री चॉईस केली तर बंद होईल तर कसं होईल? पण त्याच्यात आमची काय चुकी? त्याचा सगळ्या चुकी आहे ना। आम्हाला एवढंच बोलायचं आहे की आमची चूक नाही आहे तर तुम्ही आमच्या पोटावर पाय देऊ नका, कारण आम्ही शिकलो आहे हेच करण्यासाठी। हे जर बंद केलं तर आम्ही कुठे जॉब करणार? आम्ही शिक्षण ह्याचंच घेतलं आहे ना, त्याची चुकी आहे। आम्हाला का शिक्षा देत आहे तुम्ही लोक? आमच्या पोटावर पाय पडणार, क्लब हॉटेल बंद झाले तर आम्ही कुठे जाणार? मुली दुर्दैवी आहे, बट त्याची चुकी आहे ना, ह्यात आमची काय चुकी आहे? ज्यांनी केलं तो बाजूला राहिला आणि तुम्ही बाकीच्यांनाच पकडताय, हे चुकी।